आणि तिथून मग जो हा नवीन प्रवास सुरू झाला, चलचित्र घरात कसं साकारता येईल. कारण सार्वजनिक मंडळांमध्ये चलचित्र हा जो प्रकार आहे हा लुप्त होत चाललाय. सो तिथून म्हणजे गणपतीची आवड होती, त्यात ते ड्रॉइंग करणं वगैरे वगैरे. पण पुढे जाऊन असं माहिती नव्हतं की माझ्या हातात ही कला पण आहे. मी भारतरत्न सचिन तेंडुलकर सर यांना माझं हे आर्ट आहे अक्षर गणेश हे दिलं होतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल बाबा या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या स्टुडिओवरती आलेले आहे अभिषेक चिटणीस. ते अक्षर गणेशा आर्ट्स करतात आणि फोटोग्राफर आहेत. तर नमस्कार. नमस्कार. अभिषेक, मी तर पहिला प्रश्न तुला हा विचारेन की अक्षर गणेशा ही संकल्पना तुला कशी सुचली आणि त्याचा प्रवास कुठून चालू झाला? अक्षर गणेश हा एक संकल्पना म्हणजे आता काय म्हणू, एक जेव्हा मी शिक्षण सोडलं होतं कॉलेजच्या वेळेला, त्यावेळेला झी मराठीला एक सिरियल यायची, मराठी पाऊल पडते पुढे. तिथे एक आर्टिस्ट होते नितेश भारती म्हणून. त्यांनी एका अक्षरातनं गणपती साकारायला सुरुवात केलेली आणि ते आजच्या तारखेला इंडियाचे ॲज अ सायंट आर्टिस्ट म्हणून प्रचलित आहेत. आणि तिथून मग मला ते सुचलं आणि काही कालानंतर म्हणजे मी मित्राकडे एका स्टुडिओवरती मूर्तिकामाचं पण जायचो करायला छोटं. तर तिथे कल्पेश भोईर म्हणून एक व्यक्ती होता. तर त्याला मी दाखवलं की हे असं काही करता येईल का. त्याने मला, तो ॲक्च्युली रहिदामध्ये शिकलेला आहे वगैरे, तर त्याला मी संकल्पना सांगितली, बोला तुला आवडलं तर तू कर, पण तुला ह्याचं बेसिक नॉलेज समजून घे, काय प्रकार आहे काय. आणि तिथून मग हे हळूहळू शिकत स्वतः ऑब्झर्वेशन करत मग तिथून सुरुवात झाली. आणि 9 फेब्रुवारी 2012ला हा दिवस सुरू होता, ज्याच्यातनं मी पहिलं अक्षर हे आई म्हणून सुरुवात केलं. तर मग मी बघितलं की तू अक्षर गणेशा करतोस, त्यासोबत तू एक उत्तम फोटोग्राफर आहेस. तर मग फोटोग्राफीची म्हणजे ही दोन कला तू म्हणजे कधी अवगत झाल्या किंवा तुला वाटलं की अक्षर गणेशा आणि फोटोग्राफी ही दोन्ही कला आपण कराव्या? फोटोग्राफर म्हणजे हॉबी म्हणूनच करायचो. म्हणजे बाबांकडे कोडॅकचा तो रोलवाला कॅमेरा असायचा. बाबांना पण हौस आहे फोटोग्राफीची, कारण आम्ही बाहेर फिरतो वगैरे, तर बाबा प्रत्येक ठिकाणाचे फोटो टिपतात. सो मी तेव्हा म्हणजे मी शाळेमध्ये होतो 9वी-10वीच्या वेळेला, तेव्हा जो बाबांचा कोडॅकवाला कॅमेरा घेऊन मी जायचो. आणि शाळेतले मित्र आम्हाला म्हणजे आहेत जे लालबागमध्ये राहणारे होते, त्यांनी आम्हाला गणपती दाखवायचे. मग मला ती आवड होती फोटोग्राफीची, तिथून ती सुरुवात झाली. नंतर मग हळूहळू डिजी कॅम घेतला, मग DSLRवरती आलो, सेमी SLRवरून DSLRवरती, असं करत अजूनपर्यंत ते फोटोग्राफी आवड म्हणूनच जपली आहे. कधी कॉम्पिटिशनला वगैरे उतरतो आवड म्हणून, काही एक्झिबिशन्स अटेंड केलेत. आवडतं सगळं करायला, स्पेशली गणपतीची फोटोग्राफी आणि लँडस्केपचे फोटोज काढायला आवडतं. लालबाग परळ म्हटलं तर जास्त कलाकार आपले लालबाग परळमध्येच आहे. मग ही जी कलेची आवड आहे ही घरातूनच तुला सुरुवात झाली? हां, म्हणजे शाळेत असताना मी ॲक्च्युली ड्रॉइंग वगैरे करायचो. आणि आईचे वडील हे मूर्तिकार आहेत, म्हणजे होते, गोलवडला राहायचे ते, विष्णू अमृते म्हणून नाव आहे त्यांचं. सो तिथून म्हणजे गणपतीची आवड होती, त्यात ते ड्रॉइंग करणं वगैरे वगैरे. पण पुढे जाऊन असं माहिती नव्हतं की माझ्या हातात ही कला पण आहे. माझं जनरली अक्षर बघाल तर खूप खराब आहे, पण जेव्हा मी हे आर्ट करतो तेव्हा ते अक्षर एवढं सुंदर होतं की लोकांना नक्की प्रश्न पडतो की याचं खरं अक्षर काय आहे. तर ते प्रॅक्टिस करून त्या एक गोष्टीची सवय. आणि काय सांगू आता की गणपतीच्या मूर्त्या बघून मग ते सुचलं की चेहरा कसा असावा, जेवढे त्याचे अवयव आहेत ते कसे दिसायला पाहिजेत, अक्षरातनं त्याची रूपं कशी, कारण मराठी हे जी भाषा आहे, मराठी अक्षर आहेत, ही कशी वळवाल तशी वळतात. त्याला तो एक विशिष्ट आकार आहे, त्या आकाराचा तुम्ही जर योग्य तो वापर करून घेतलात, सो त्या अक्षर गणेश अजून चांगल्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. तू बोललास की पहिली सुरुवात मी आई या अक्षराने केली. मग तुला असं काय वाटलं की पहिली आपण आई हेच अक्षर गिरवावं? आईचा लहानपणीच्या काळामध्ये म्हणजे तो स्ट्रगल मी पाहिलाय. म्हणजे मी राहायला ॲक्च्युली जरी परळला असलो असतो तरी काही प्रॉब्लेम्समुळे किंवा काही गोष्टींमुळे मला वसईला राहावं लागायचं. सो माझं शाळेचं अपडाऊन, काही कॉलेज लाईफ ही वसई टू दादर परळ अशी झालेली. सो ते सकाळी 4 वाजता उठून मग ते डबा करून देणं, ती किट बॅग, त्या सगळ्या गोष्टी आईने ज्या हँडल केल्या आहेत त्या पद्धतीत मग तिलाच का नाही समर्पक म्हणून करायचं. सो विदाऊट तिचा बॅकअप असेल तर हे असं कोणता मुलगा शिक्षण सोडून एखादी कला नवीन जी अजून उदयास पण नव्हती आली ती कला आत्मसात कशी करू शकेल. आणि तो जो बॅकअप हवा असतो तो आईशिवाय दुसरं कोण देऊ शकतं. 28 ऑक्टोबर 2015ला त्या दिवशी असं काय घडलं?
जसं आता हे 2015ची गोष्ट करतोय. 28 ऑक्टोबरच्या वेळेला म्हणजे त्या दरम्यानच्या वेळेला मी भारतरत्न सचिन तेंडुलकर सर यांना माझं हे आर्ट आहे अक्षर गणेश हे दिलं होतं. एका प्रॅक्टिस सेशनच्या दरम्यान ते मुंबईमध्ये होते आणि विनीत दुळप म्हणून माझा मित्र आहे जो क्रिकेटच खेळायचा. म्हणजे शाळेतनं मी क्रिकेट खेळायचो तसे ते रायवल्स होतो आम्ही. त्या पुढे जाऊन माहिती नाही हे रायवल्स असेही काही मदत करतील मला आणि तिथून ती सुरुवात झाली. सेलिब्रिटी आर्टचा एक मोठा पल्ला मी गाठला जेव्हा मी सचिन सरांना ते आर्ट दिलं होतं आणि एक आयुष्यातली ती 7 मिनटं आहेत ही आयुष्यभर लक्षात राहतील माझ्या. 7 मिनटं मी त्यांच्यासोबत ते कॉन्व्हर्सेशन केलं होतं. मग ते कसं काय कुठे लहानपणी प्रत्येकाचाच ड्रीम असं जे क्रिकेट आहेत क्रिकेट क्षेत्रात असतात त्यांना वाटतं सचिन तेंडुलकर सरांना भेटावं. तर असं कधी तुला लहानपणी वाटलं होतं की मी मोठं झाल्यावर माझं जी कला आहे ती तिथपर्यंत मला घेऊन जाईल? माझी ही कला नव्हतीच स्वतः. ही कला आत्मसात करायला वेळ लागला. पण शाळेमध्ये असताना मी स्वतः क्रिकेट खेळायचो. इंटर स्कूल कॉलेज आणि नंतर कंपनी लेवल वगैरे पण खेळून जातो. काही इंजुरीमुळे मला ते सोडावं लागलं आणि तेव्हा ते खूप स्वप्न होतं की खेळायचं आहे पुढे पण जाऊन खेळायचं. कारण आमच्या शाळेतले 2-3 क्रिकेटर आहेत ते खूप पुढेपर्यंत गेले, इंडिया लेवल पण खेळले. पण ते स्वप्न आमचं काय पूर्ण नाही झालं. मग ते देवाला भेटायचं स्वप्न ह्या कलेमार्फत पूर्ण होणं ही शेवटी देवाचीच इच्छा होती. अजून तू कुठल्या क्रिकेटर्स लोकांना तुझी ही कला भेट दिलेली आहेस? सूर्यकुमार यादव आहेत त्यांना दिली आहे, अजिंक्य राणे आणि गेल्या वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप जो भारताने जिंकला त्याच्या अगोदर रोहित शर्मा सरांना दिलं होतं. सो तेव्हा तो पण एक खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी. आणि तेव्हा पण असंच झालं होतं की मी ॲक्च्युली सकाळी अजिंक्य राणेंना आठ दिलं आणि नंतर मग काय करायचं तर मला कळलं की मुंबईची प्रॅक्टिस पण चालू आहे मुंबई इंडियन्सची. सो तेव्हा पण मी मित्राला फोन केला की असं असं आहे तू जरा बघ. तेव्हा त्याने सांगितले की तू ये आपण करू कसं काय करता येईल ते. तिथे पण ते एक आर्ट दिलं रोहित शर्मा सरांचं आणि आर्ट देताना त्यांना मी एक ते वाक्य म्हटलं होतं की IPLचं मला माहीत नाही पण वर्ल्ड कप भारताकडे 17 वर्ष झाले आलाच नाही आहे. 2007ला आलेला त्याच्यानंतर तो आलाच नाही. तो जो सुखा होता इंडियाचा तो आपल्याला हवा आहे. सो ते माझ्या आर्टच्या निमित्ताने त्या गणपतीच्या आशीर्वादामुळे पण एक आपण म्हणतो ना की एक गुड विश असतं ते विश माझं पूर्ण पण झालं. बॉलिवूड झाले किंवा मराठी जे ॲक्टर्स आहेत अशा कोणत्या लोकांकडे तुझं आर्ट आतापर्यंत गेलंय? माझं पहिलं मराठीचं सेलिब्रिटीचं आर्ट आहे ते अतुल परचुरे सरांचं होतं आणि त्यानंतर बरीचशी मंडळ झाली म्हणजे महेश मांजरेकर आहेत त्याच्यानंतर जे सोनाली कुलकर्णी मॅम आहेत. बरेच मोठे मोठे कलाकार आहेत त्यांना दिलं आणि बॉलिवूडमध्ये आलिया भट, अर्जुन कपूर, रितेश देशमुख यांना पण देता आलं. अक्षय कुमार जो माझा स्वतःचा आयडल आहे म्हणजे त्याला मी खूप ॲडमायर करतो पंक्च्युअलिटीमध्ये वगैरे. तर त्या गोष्टी मला खूप आकर्षण करतात त्याच्याकडे. सो तेव्हा पण एक फिल्मचं शूट चालू होतं आणि एक माझी मैत्रीण आहे ती तिथेच राहायची. तिच्याच बिल्डिंगमध्ये शूट चालू होतं एका गाण्याचं होतं. सो तिथे ते त्याला द्यायला मिळालं मला. असं खूप भारावून गेलो होतो की म्हणजे लहानपणापासून असताना अक्षय कुमारचे पिक्चर पाहिले आणि पुढे जाऊन जर त्या व्यक्तीला भेटायला मिळतं मला तर अजून काय हवं. तू बॉलिवूड किंवा मराठी सिनेअभिनेत्री असतील त्यांना तू आर्ट्स दिला तर तेव्हा काही असा किस्सा आहे किंवा तो काही क्षण आहे की तू शेअर करू शकतोस? आलिया भटचा एक म्हणजे किस्सा आहे. म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतो की खूप लोक बॉलिवूड कलाकारांना किंवा कुठच्याही कलाकारांना आवड ठेवतात की अरे खूप घमंडी असतात किंवा काय. पण तसं नसतं. कारण मी कपिल शर्माच्या शोला गेलेलो आणि 2 स्टेट्स नावाचा एक चित्रपट आलेला. त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान ते लोक तिथे होते आणि जवळजवळ एक 3:30 वाजेपर्यंत ते शूट चालू होतं आणि 3:30 वाजता मी ते आर्ट त्यांना दिलं. आता रात्री 3:30 वाजता पण फिल्म सिटीमध्ये त्या आर्टसोबत तो फोटो काढणं एवढी मोठी जर ती ॲक्ट्रेस आहे तर ती मनाई करू शकते की सर अभी नाही बाद में कर सकते अभी थक गई. पण तसं काहीच नाही झालं. आवडीने फोटो काढून घेतला. अर्जुन कपूर आहेत त्यांनी पण फोटो काढून घेतला. कपिल शर्मा आहेत त्यांनी तर म्हणजे तो एक किस्सा आहे पण तो सांगू नाही शकत. त्यांनी पण खूप आवडीने ते आर्ट घेतलं माझ्याकडून आणि आवडलं. म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझे जे छोटे छोटे आर्ट्स होते ते एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांपर्यंत पोचले. आज मोठे मोठे कलाकार झाले, क्रिकेटर झाले, त्यांच्यापर्यंत तुझे आर्ट जातात आहे. तर घरचे आई वडील असतील तर त्यांचा कसा सपोर्ट आहे किंवा त्यांचं म्हणणं तुझ्याबद्दल आता काय आहे? हां, सुरुवातीच्या काळाला थोडंसं आईने पाठबळ दिलं, बाबांना पाठबळ दिलं, थोडासा उशीर झाला.
कारण घरी गणपतीची लगबग असते वगैरे त्या सगळ्या गोष्टी. तो म्हणाले की तुला वाटतं का तू ह्या सगळ्या गोष्टीतनं घर सांभाळू शकशील. म्हटलं नवीन पाऊल उचलतं, बघूया, देवाने साथ दिली तर मी नक्की करेन. माझा एक 13 वर्ष झाली मी ही कला सांभाळतोय आणि करतात सपोर्ट, म्हणजे खूप आनंदाने सांगतात की तुला जर काही चेंजेस वाटले, बाबा पण स्वतः आर्टिस्ट आहे, त्यांचं अक्षर खूप चांगलं आहे, सो त्यांचं काही सजेशन असेल तर ते सजेशन स्वतः देतात मला की हे कलर कॉम्बिनेशन हे इथे यूज करून बघ वगैरे वगैरे. तू गणपतीचं बोललास आणि मी स्वतः बघितलंय की तू पर्यावरणपूरक असं डेकोरेशनला जास्त महत्त्व देतो आणि विशेष करून चलचित्र हे तुझ्या घरी बरोबर. असतं. तर ही संकल्पना कधीपासून चालू झाली? सुरुवातीच्या काळात आजोबा आणि बाबा हे करायचे. 1970 पासून आमच्या घरात गणपती आला आणि तेव्हा जनरली थर्माकोल वगैरे, त्या काळात थर्माकोलला बंदी वगैरे नव्हती. सो ते आम्ही एक 2000 पर्यंत आम्ही थर्माकोलपर्यंत करायचो. 2000च्या नंतर बाबांना सुचलं, 2003-04च्या नंतर वाटतं बाबांना सुचलं की आपण, कारण त्यावेळेला थर्माकोलला बंदी यायला जस्ट सुरुवात झालेली. सो बाबाने तेव्हा ठरवलं की आपण काही इको फ्रेंडलीमध्ये करूया, पुठ्ठ्याचं करूया, कारण बाबा BSTमध्ये वर्क कामाला होते आणि दसऱ्याला त्यांचं डेकोरेशन तिथे लागायचं. सो बाबांचे मित्र होते, त्यांनी पण त्यांना सजेस्ट केलं की आपण विदाऊट थर्माकोल करू शकतो, प्रयत्न करून बघूया. सो तीच कला आपल्या बाबांनी घरात केली की आपण असं करूया. आणि मग चलचित्राची सुरुवात झाली ही 2006 पासून, जेव्हा रेल्वे बॉम्बलास्ट झाले होते. ते आमचं पहिलं चलचित्र देखावं, ज्याच्यामध्ये आम्ही हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश दिला होता. आणि तिथून मग जो हा नवीन प्रवास सुरू झाला, चलचित्र घरात कसं साकारता येईल, कारण सार्वजनिक मंडळांमध्ये चलचित्र हा जो प्रकार आहे हा लुप्त होत चालला आहे. सो तो आपल्या माध्यमातून का होईना, घरगुती माध्यमातून लोकांपर्यंत कसा मांडता येईल, नवीन नवीन विषय कसे घेऊन येता येईल. म्हणजे तसे आम्ही बघायला गेलो कॉन्ट्रोवर्शियल विषय खूप हाताळले. स्लमडॉग जो मूवी आलेला, त्या स्लमडॉग नंतरचं वास्तव, म्हणजे त्याच्यामध्ये स्लमडॉगच्या डायरेक्टरला खूप लोकांनी शिव्या घातल्या की मुंबईची गरिबी दाखवली, पण त्या गरिबीमागचं खरं सत्य काय ते आम्ही लोकांसमोर त्या देखाव्याच्या माध्यमातून मांडलं. मोबाईलवरचा विषय होता, मोबाईल संवाद की विसंवाद, प्लॅस्टिक बंदीवरती केलं. आणि अभिमानाने सांगायला आवडेल की 1.5-2 लाखातनं आम्ही फर्स्ट प्राइजेस घेतले होते त्यावेळी. आणि आता बघतो तर आता विषय सुचला पाहिजे पटकन की आता काय चाललं आणि काय, कारण खूप आजूबाजूला गडबड चालू असते. मग त्याच्यातनं तुम्हाला ते योग्य त्या गोष्टी टिपणं ते पण एक महत्त्वाचा भाग आहे. मग त्याच्यासाठी ती कसरत लागते. बाबा आणि माझं डिस्कशन होतात. सुरुवातीच्या काळात आमचं रायटिंग आहे ते विजय कदम करायचे, आता उमेश सावंत सर आहेत ते करतात. आणि रेकॉर्डिंगला पण इथेच आहे, आम्ही लोअर परळला रेकॉर्डिंग करतो. त्याच्यामुळे आहे आणि घरच्यांचा सपोर्ट पण आहे. आता माझी मुलगी आहे छोटी नभा, तिला पण ह्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन बघायला, कारण आम्हाला छोटे असताना हे सगळं आम्ही मंडळात बघायचो, पण तिला ह्याच गोष्टी घरात बघायला मिळतं. सो तिला ते आवडतं की बाबा यावर्षी काय, मग मूर्ती कशी असेल, मग तिची एक चॉईस बघावी लागते थोडीशी. छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप प्रेम मिळतं आणि आनंद असतो. चलचित्र साकारताना खूप दिवस जात असतील, हो. किंवा घरच्यांचा किंवा मित्रमंडळीचा कसा सपोर्ट असतो, किंवा किती दिवसापासून ती तयारी करावी लागते? ह्याची सुरुवात आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आपले गणपती असतात, तर साधारण मी जानेवारीपासून थोडंसं सर्चिंग करायला चालू करते की काय चाललंय, कुठचा विषय ज्वलंत आहे, ज्या ज्वलंत विषयाचा इम्पॅक्ट पडला पाहिजे लोकांवरती, त्या गोष्टी अप्लाय झाल्या पाहिजे. आणि तिथून मग ते सुरुवात सुरू होते. मग आम्ही डिस्कशन करतो, उमेश काका आणि मी वगैरे, जे रायटर आहेत आमचे. आणि तिथून मग कसं करायचं काय, मग मूर्ती कशी असावी समर्पक, कारण माझ्या देखाव्याला मूर्ती ही नेहमी समर्पक असते विषयाला अनुसरून. सो त्यानुसार मग त्या गोष्टी होतात आणि ह्याला साधारण आम्ही 4-5 महिने घेतो. मी अनेक तुझे डेकोरेशन बघितले आहेत, तर विषयाला समर्पक अशा तू मूर्त्या बनवतोच. तर मूर्तिकार कोण आहे, किंवा शाडू मातीचीच मूर्ती आपण आणावी, बरोबर, हे कसं सुचलं? सुरुवातीला मी सांगितलं ना, माझ्या आईचे वडील हे मूर्तिकार होते, विष्णू अमृते. त्यांच्याकडनं आम्ही मूर्ती, म्हणजे तेव्हा तर आमच्या घरात आम्ही गोलवाडवरनं जी मूर्ती आणायचो ती जवळजवळ 1-1.5 महिना अगोदर मूर्ती आमच्या घरात असायची. एका बॉक्समध्ये गवताच्या पेंड्यांमधून ती सुरक्षित ठेवून असायची, कारण आम्हाला ती मूर्ती ट्रेनने ट्रॅव्हल करायची. तो मी 1 महिना अगोदर, आणि तेव्हा चाळीचं घर होतं. आता तर आम्ही चाळीची बिल्डिंग झाली. आणि कसं सांगू आता, त्या गोष्टींमध्ये जी मजा आहे ना बघायला, आत्मसात करायला, त्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या, मूर्तीतनं ऑब्झर्वेशन पण लोकांना कळलं पाहिजे. आणि मूर्तिकार बघायला गेलात ना, तर सुरुवातीला आजोबा होते आमचे, त्याच्यानंतर एक मित्र आहे आमचा अमर आशिष म्हणून, जे जुळे भाऊ आहेत, त्यांच्याकडे होती मूर्ती. गिरगावला विनय कलगुटकर होता, त्यांनी केली. आणि आत्ता एक गेली 7-8 वर्ष
अंकुश कांबळी आहेत ते करतात. आणि आता ह्या वर्षी थोडाफार बदल होईल, माहीत नाही. तर दरवेळीप्रमाणे तू एक सामाजिक विषय घेऊन उतरतोस. जेव्हा हे सामाजिक विषय आपण एका स्पर्धेसाठी, घरगुती स्पर्धा वगैरे असतातच, बरोबर. तर जेव्हा आपल्याला पूर्ण बोलतात ना की या मेहनतीचं फळ भेटतं, तेव्हा काय आनंद असतो तुझा, बाबांचा किंवा घरातल्यांचा? म्हणजे त्यातला तो किस्साच सांगतो तुम्हाला. एक स्पर्धा होती ज्याच्यावरती आम्ही तो मोबाईलचा विषय जो मी म्हटला तो केला होता, आणि सगळे अनाऊन्समेंट चालू होत्या आणि शेवटपर्यंत काय नंबर आला नाही. जेव्हा फर्स्ट नंबरची अनाऊन्समेंट होती तर मी बाबांना म्हटलं की चला आपण जाऊया, आपल्याला काय नंबर नाही. बाबा बोलले की असं नाराज कशाला होतो, होईल काहीतरी होईल. आणि जेव्हा ती अनाऊन्समेंट झाली तेव्हा जो आनंद होता ना, की बाबा आणि मी 2 मिनिटं असे दोघांना हात पकडून रडायला लागलो की फर्स्ट प्राईज म्हणजे 2006 नंतर फर्स्ट प्राईज परत 2014-15 घेतलं. खूप वर्ष झाले ते प्राईज, आणि या प्राईजसाठी करतो असा त्याला भागच नाही आहे. माझं म्हणणं एकच होतं की त्या सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांपर्यंत माझ्या घरात रात्री 12-1 वाजेपर्यंत डेकोरेशन लावायची कॅपॅसिटी माझ्याकडे पण आहे, पण लोकांना माझं एकच सांगणं असतं की एवढ्या 12 वाजेपर्यंत यायची गरज पण नाही, थोडं अर्ली या, थोडं लवकर येऊन बघा ते. आणि घरगुती आहे, मंडळातला नाही आहे. घरगुतीमध्ये 4 माणसं पण राहतात, छोटी मुलं असतात घरात. सो त्या गोष्टी आणि आनंद खूप असतो. स्पर्धेसाठी असं नाही, पण एक म्हणतो ना आपण की खूप मेहनत घेतली आणि ज्याच्याकडनं अपेक्षा जास्त असतात आणि तेव्हा तिथे काहीच नाही मिळत, थोडंसं मोरल डाऊन असतो. पण नाही, तेव्हा तो गणपती सांगतो की नाही, हे अजून काहीच नाही आहे, पुढे अजून खूप वाढून ठेवलं आहे तुझ्यासाठी. तेवढंच समजून घ्यायचं, स्वतःला समजूत घालायची आणि मग पुढच्या वर्षासाठी अजून प्रयत्न करायचे. तर तू मराठीमध्ये नावं काढतोस, तर अनेक अजून कोणत्या भाषेमध्ये तू नावं? गुजराती भाषेमध्ये माझ्या डिमांड होते, इंग्लिश भाषेतलं केलेलं आहे. आणि साऊथ इंडियन लँग्वेज कधी म्हणजे अजून प्रयत्न नाही केला, पण कधी जर समोरून मागणी आली तर नक्कीच लोकांना दाखवायला आवडेल. मग आतापर्यंत किती आर्ट काढलेत? झाले असतील 20-25 हजाराचं पर्यंत. 20-25 हजार? कारण 2012 पासून करतोय ना, त्याच्यामध्ये सेलिब्रिटी आर्ट आले, काही इव्हेंट्सचे आर्ट आले, खूप आर्ट झालेत. म्हणजे ज्या प्रकारे ह्या गोष्टीला मागणी वाढत गेली, मागणी इन द सेन्स माझ्या लोकांपर्यंत हे पोचवायची जी मेहनत होती ना, त्या मेहनतीचा चीज मला आता मिळतंय हळूहळू. तुझी ही कला आहे ती कुठच्या एका सेलिब्रिटी समोर तू लाईव्ह केलीस? गंमत जम्मत म्हणून एक चित्रपट आला होता, त्यावेळेला मनीषा केळकर म्हणून ज्या ॲक्ट्रेस आहेत त्यांच्यासमोर. तिकडे सगळ्या सेलिब्रिटीचा आर्ट होता आणि मला माहीत नव्हतं की त्या येणार आहेत. सो माझ्याकडे लकीली त्याच्यात एक बॅगेमध्ये पेपर होता, तो पेपर मी काढला आणि त्यांना म्हटलं, त्यांनी मला विचारलं की अरे माझं नाही आणलंस का? म्हटलं मॅम मला माहीत नव्हतं तुम्ही इथे आहात म्हणून, मला जेवढी लिस्ट होती त्याप्रमाणे मी आणलं. सो तेव्हा मग त्यांना मी सांगितलं की 1-2 मिनटं थांबाल का? काय करणार, तुमच्या समोरासमोर बनवून देतो. सो ती एक रिॲक्शन आहे, ती पण मला नवीन अनुभवायला मिळाली की मराठी सेलिब्रिटीसमोर तुला एक लाईव्ह आर्ट करावं लागलं असं. तू तुझ्या आर्टमध्ये कधी चॅलेंजिंग जॉब स्वतःला दिलेस का, किंवा तुला आलेत? प्रत्येक वर्षी देतो. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की चॅलेंजशिवाय काहीच नाही लाईफमध्ये. पण चॅलेंज आहेत, ते चॅलेंज एक्सेप्ट करत करत पुढे लाईफ जिंकून जाते. तसं आर्टमध्ये पण आहे. सुरुवातीच्या काळाला ह्या आर्टला मला म्हणजे समजून घ्यायला वेळ लागला की गणपतीचा जो प्रत्येक अवयव आहे किंवा प्रत्येक शरीराचा जो भाग आहे तो कसा दिसला पाहिजे, कसं काय. आणि तिथून मग 1 नाव झालं, 2 नाव झालं, मग 3 झाली, 4 झाली. फॅमिलीचे जे आता वास्तुशांत वगैरे होते त्यावेळेला लोक सांगतात की 6 नावाचा गणपती दे. तर माझ्या वेळेला म्हणजे मी एक आर्ट केलं होतं, मुंबईतले जे ढोलपथक आहेत त्यांचा एक 35 नावाचा गणपती मी एकत्र कंबाईन करून तो केला होता. तर तू आता सेलिब्रिटींना तर आर्ट दिलेस आहे, तसं कोणत्या राजकीय नेत्यांना तू आर्ट दिलेस? राजकीय नेत्यांमध्ये राज ठाकरे साहेब आहेत, त्यांना दिलं होतं. आदित्य ठाकरे आहेत, त्यांना दिलं होतं. अजित पवार आहेत, त्यांना मिळालं होतं द्यायला. पुण्याला गेलेलो होते द्यायला मी आर्ट. आणि बाकी काही इव्हेंटच्या माध्यमातून लोक माझ्याकडनं नेत्यांचे आर्ट बनवून घेतात. ते काही मी प्रत्यक्षरित्या दिले, काही अप्रत्यक्षरित्या गेलेले आहेत आर्ट. तर हे आर्ट देताना कोणता काय असा एक प्रसंग आहे तुला की नेत्याबरोबर आर्ट देताना की तो तुला सांगायला आवडेल? प्रसंग म्हणजे राजसाहेबांचा होता. राजसाहेबांच्या वेळेला पण मी असं म्हणजे माझा मित्र आहे भरत म्हणून, तो आलेला सोबत आणि तो गणपती मी साकारला. तर साकारण्यामागे एक हेतू होता की माझं काहीतरी त्याच्यात इम्पॅक्ट पडला पाहिजे. त्या एवढ्या मोठ्या जर माणसाला मी देतोय
त्या माणसापर्यंत तो माझा इम्पॅक्ट पडला पाहिजे. तो वेळेला मी त्या गणपतीच्या गळ्यामध्ये एक ते लॉकेट केलेलं, त्या लॉकेटमध्ये मनसेचा पक्ष आहे त्याचा जो झेंडा होता त्याचं ते लॉकेट होतं. ते त्यांना खूप आवडलं. तर हे संकल्पना खूप छान आहे आणि कंबाईन ओव्हरऑल ते इम्पॅक्ट त्याचा खूप चांगला दिसला. आणि आदित्य ठाकरे त्यांना मी दिलं होतं. ते सेनाभवनला तुम्हाला अजून पण बघायला मिळेल. तू अक्षर गणेशा काढतोस तर मग त्याच्यामध्ये काही लोकांची मागणी झाली आहे काय की ऑनलाईन वगैरे तुमचं कुठे ॲप वगैरे आहे का? हां, ॲपवरती म्हणजे माझं ॲप होतं ना अक्षर गणेशा, काही वर्षांपूर्वी आम्ही सुरू केलेलं, जे कोविडच्या काळामुळे आम्हाला बंद करावं लागलं. तिथून लोक म्हणजे बघायची, पण त्यांना जर माझं म्हणणं असेल की एकाच नावाची जर 4-5 माणसं आली तर प्रत्येकाला मी सेम आर्ट तर नाही देऊ शकत. सो प्रत्येकाला वेगवेगळा गणपती देणं हे माझं पहिलं प्राधान्य ठरतं. हा एक स्वतःला दिलेला चॅलेंजच आहे. परत मी सांगतो, चॅलेंज एक्सेप्ट करणं आणि त्याच्यातनं पुढे मार्ग कसा काढायचा ते एक आहे माझ्या डोक्यात. आणि ॲप्लिकेशनला खूप प्रतिसाद चांगला मिळाला होता. एक 5 ते 10 लाख लोकांपर्यंत ते डाउनलोड होते. आणि नंतर लोक आता विचारतात मला की ॲप बंद काय सर? तेव्हा स्वतःला असं विचारावं लागतं की अरे का झालं असं, का तो कोविड आला आणि का? ते शेवटी असतं ना की काही कारणामुळे करावं लागतं. पण बघू पुढे कधी भविष्यात करायचा प्रयत्न केला परत. ते ॲपवरती तर तू जे स्वतःची कॅलिग्राफी केली होतीस नावांची त्याचे तर स्क्रीनशॉट काढू शकत होतं कोण पण? नाही, त्याच्यावरती आम्ही जे एक सेटिंग करून ठेवलेली, त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट नाही काढू शकत. तुम्ही बघू शकता जे तुम्हाला पाहिजे आहे ना ते तुम्ही बघू शकता, पण तुम्ही स्क्रीनशॉट नाही काढू शकत. कारण स्क्रीनशॉट मिळालं की तुम्हाला ते इझिली फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातं. पण लोकांना त्याचं हे गांभीर्य नाही की त्या कलाकाराच्या मेहनतीला पण काहीतरी किंमत असते किंवा एक त्याचं एक काय म्हणतो त्याला एक छोटंसं भेट असते, ती द्यायची असते. सो त्याच्या त्या ऑर्डर्स मग आम्ही रिटर्न घ्यायचो. मग तिथून त्या ऑर्डर्स यायच्या ते आम्ही करून द्यायचो लोकांना. आणि बरेच म्हणजे त्या ॲपच्या माध्यमातून आम्ही तर सांगायला आवडतं आणि गर्वाने सांगतो, मुंबईत बसून मी दिल्लीचे इव्हेंट हँडल केले फक्त त्या ॲपवरती. एक आम्ही सर्व्हर जनरेट करायचो. तिथे तुम्ही नावं टाईप केली, तुम्हाला एक 100 नावाचं लिमिट द्यायचो. तुमचं 100चं लिमिट संपलं की आम्ही सर्व्हर परत जनरेट करायचो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या हळूहळू शिकत आज इथपर्यंत प्रवास आहे आमचा. प्रत्येक त्या ॲपवरती तू बोललास की अक्षर होती, तर साधारण त्यांची कॉस्ट पण तू ठरवली होतीस? सुरुवातीच्या काळामध्ये खूप मिनिमम म्हणजे 300-400 रुपयापर्यंत सुरू झालेला हा प्रवास आहे सुरुवातीच्या काळात. म्हणजे हे विथ फ्रेम सांगतोय मी. आज त्या फ्रेमच्या किंमत ती 800, 900, 1000, 1200 असं आहेत. म्हणजे काळानुसार तुमच्या त्या किमती वाढणार, कारण महागाई पण वाढली, फ्रेमच्या कॉस्टिंग पण वाढले, प्रिंटिंग क्वालिटी वाढली, प्रिंटिंगचे पण प्रकार वेगवेगळे आहेत, पेपर्सचे प्रकार आहेत ते खूप वेगवेगळे आहेत. आणि शक्यतो मी नवीन द्यायचा काहीतरी प्रयत्न करतो. मध्यंतरी मी फ्रेममध्ये पण LED लाईट्स असतात तो एक प्रकार आणलेला, एक मूर्तीचं माध्यम शोधून काढलेलं तो एक. म्हणजे मला एकच म्हणणं आहे की एकच सारखं लोकांपर्यंत देऊन मतलब नाही, लोकांना काहीतरी नवीन देत राहणं हे माझं काम आहे पहिलं. आताच्या या जमान्यामध्ये आपण बघतो AI आलेला आहे, तर या कलेवरती त्याचा काही इम्पॅक्ट पडू शकतो? नाही ना, कसा पडेल? म्हणजे AI जरी माणसाने जो जनरेट करतोय किंवा जे काही कमांड वगैरे देतोय, त्याला कमांडिंगमध्ये तुम्ही हे नाही सांगू शकत की माझा गणपती हा असा, ह्या सोंडेचा इथे ही सोंड उडती पाहिजे किंवा बसलेली पाहिजे. कसं सांगू? ते माझ्या हातातली कला जे मला ज्या वेळेला सुचतंय त्या सुचण्यावरतीच माझं ते आर्ट आहे. आणि त्यालाच अक्षर गणेश म्हणतो आपण. तुम्ही कम्प्युटराइज कितीही बनवाल, डिजिटली बनवताना माझा हात माऊसवरती फिरतो तेव्हाच ती गणपतीचा चेहरा बनतो, बाकीच्या काही गोष्टी असतात त्या असतात. AIने मला वाटत नाही, आणि जर इम्पॅक्ट पडत असेल तर तो पडू देणार नाही. कला जोपासताना सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कलेतून आपण लोकांना काय देऊ शकतो ह्याचा कधी तू विचार केलायस? माझ्या कलेतनं मी बरंच काय दिलं. म्हणजे लोक म्हणतात की तू नॉर्मल माणसाकडनं पैसे घेतोस, मग आम्हाला काही लोक म्हणतात की आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे. फ्री ऑफ कॉस्ट जमणार नाही. पण सामाजिक माध्यम म्हणजे कसं सांगू तुम्हाला, माझा मित्र आहे सौरभ भट्टीकर म्हणून, त्याच्या एका शूटच्या दरम्यान एक शाळा होती अनाथ आश्रमातल्या मुलांची, तिथे मी त्या मुलांचे जवळजवळ 350 आर्ट मी फ्री ऑफ कॉस्ट केले होते. आत्ता रक्तदान शिबिर झालं काळा चौकी महागणपतीच्या इथे मध्यंतरी, तिथे रक्तदान शिबिरला पण मी 450 आर्ट केले. सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट मी ते बसलो होतो. फक्त मटेरियलचे चार्जेस होते ते मी घेतले. आणि त्या रक्तदानच्या ज्या एका संकल्पनेनुसार ते बाकीच्या मंडळांना पण आवडलं. मग तिथून मला अंधेरीमध्ये मागणी आली, फ्रान्सिसवाडीमध्ये, तिथे पण मी एक 150-250 आर्ट केले.
लोकांना तुम्ही जेव्हा नवीन संकल्पना सांगणार ना, लोकांना ते आवडलं पाहिजे आणि ते अप्लाय करता आलं पाहिजे. जर एखादं मी चॅलेंज घेतोय की मला रक्तदानाच्या वेळेला हे करायचं आहे, फ्री ऑफ कॉस्ट मला प्रॉब्लेम काहीच नाही करायला, पण माझं म्हणणं एकच आहे की फ्री ऑफ कॉस्ट मी जिथे तेव्हा देईन ज्यांना ॲक्च्युली त्याची गरज आहे किंवा त्यांना त्या गोष्टी सहजप्रमाणे उपलब्ध होत नाहीत. माझं म्हणणं ते की तिकडे माझं आर्ट पहिलं पोचेल. जेव्हा तू असे काही आर्ट्स करतोस, एकाच नावाचे अनेक व्यक्ती असू शकतात, हो, मग तेव्हा तू काय करतोस? तेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारे कसा गणपती दिसेल, प्रथमेश जर एखादं नाव असेल आणि ते 5 वेगवेगळी मुलं आली तर त्या प्रथमेशला मी 5 वेगवेगळ्या रूपात कसा साकारू शकतो, ह्याची प्रॅक्टिस म्हणजे आता कसं सांगू, एवढे वर्षाचा जो प्रवास आहे काढून काढून स्वतःला आपण एक म्हणतो ना की बघतो आता काय करता येईल ह्याच्यात, ह्याला दुसऱ्या प्रकारे कसं करता येईल. सो मी एकच ठेवतो की तेच गणपतीत दिसता कामा नये, 5चा चेहरा किंवा 4चा चेहरा वेगवेगळा असावा. जेव्हा तू आता बोलतोस की 2 ह्याच्यामध्ये तू करू शकतो, एक डिजिटल झाला आणि एक जे तू नॉर्मली पेपरवरती साकारतोस, तर ह्याच्यामध्ये काय तुला डिफरन्स वाटतो? डिफरन्स म्हणजे खूप डिफरन्स आहे. डिजिटलमध्ये तुमचा शार्पनेस, क्लिनलीनेस ह्या सगळ्या गोष्टी येतात. प्रिंटिंग क्वालिटीवरती पण डिपेंड करतं. आणि लाईव्ह आर्टमध्ये म्हणजे कसं तुम्हाला इन्स्टंट, जर एखाद्या मी इव्हेंटला आहे किंवा एखाद्या महोत्सवला आहे, तिथे मी बसलो आणि समोरनं क्लायंट येत आहेत, मला सांगतात की मला ह्या नावाचा गणपती पाहिजे, त्यांना ते मार्करवरनं होतं. आणि डिजिटलमध्ये मार्करचं काम हा माऊस करतो. काही सॉफ्टवेअर आहेत, त्या सॉफ्टवेअरवरती पण ते ड्रॉच करावं लागतं, ते ऑटोमॅटिकली जनरेट नाही होत. AI जसं होतं तसं तुम्हाला ते हाताने ड्रॉ करून तो चेहरा नीट बनेपर्यंत तुम्हाला तो ड्रॉ करावाच लागतो. एवढाच फरक आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की इन्स्टंट जर इव्हेंटला एखादं द्यायचं असेल तर तुम्ही लाईव्ह आर्ट घ्या, एखाद्याला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तुम्ही डिजिटल आर्ट घ्या. माझं हेच सांगणं असतं. तू आज जी कला जोपासलीस, तर तुझं घर म्हणजे ह्या कलेवरच चालतं? हा, म्हणजे माझा एक मित्र आहे कौस्तुभ, आणि मी कौस्तुभ फोटोग्राफी पण करतो. मला काही फोटोग्राफी आवडतात, मी फोटोग्राफीला वेडिंग्सला वगैरे मी जात नाही, गेलो तर वेळ असेल तरच जातो. शक्यतो मी माझे अक्षर गणेशचे इव्हेंट असतात त्याला प्राधान्य पहिला देतो. तो आणि मी हे मिळून सांभाळतो सध्या. काही माझ्या गोष्टी आहेत तो त्याला सांभाळतो. आणि अक्षर गणेशचे जे इव्हेंट्स आहेत लग्नकार्य, आता मला 1-2 वर्ष झाली आउट ऑफ मुंबईचे जे लग्नाचे इव्हेंट्स असतात, संगीत असेल, हळद असेल, तिथे बोलवतात. जे काय म्हणतो लॅविश लग्न असतात ना, तिथे ते इकडे एक सर आहेत, ते सर आम्हाला सांगतात की तुला यायचं आहे वगैरे, खर्च वगैरे ते सगळं करून देतात. त्या इव्हेंटच्या माध्यमातून घर आत्ता तर देवाकृपेने टचवूड खूप सुखरूप चाललं आहे. पण हे समजवायला घरच्यांना मला खूप वेळ लागला. म्हणजे काही सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल होता, पण जसं जसं त्यांना कळलं की नाही ह्याच्यामध्ये ह्याला मागणी खूप आहेत. कारण जेव्हा घरामध्ये बसून मी 200-200, 300-300 फ्रेम जेव्हा मी पॅकिंग करायचो, तेव्हा आई बघायची की एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की एवढं सगळं होईल घरामध्ये बसून. माझं घर खूप छोटं आहे, 10x12चं. त्या घरात त्या 200-200, 300-300 फ्रेम पॅकिंग करणं, मग त्याला घेऊन जाणं, पुण्याला डिलिव्हरीज दिल्या, नाशिकला दिल्यात, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आईबाबांनी डोळ्यांनी बघितल्या. मग त्यानंतर त्यांना समजलं की नाही ह्याला आपण ह्या गोष्टी सपोर्ट करता आला पाहिजे. कारण माझं मेन स्वप्न क्रिकेट होतं, ते पूर्ण नाही झालं. सो आता हे जे करतोय हा फुल फ्लेजेड आहे, त्याच्यामध्ये ह्याला सपोर्ट नाही करणार तर कसं होणार. आणि आता माझं लग्न पण झालेलं आहे, सो माझी वाईफ आहे ती पण सपोर्ट करते या सगळ्यामध्ये, तिच्याकडून काही ऑर्डर्स येतात मला. तू जे आता तू बोला फोटोग्राफी करतो किंवा अक्षर गणेश आहे, जेव्हा करोनाचा काळ आला तेव्हा तू ॲप बनवला होतास, तो तर बंद झाला. तर मग तेव्हा आर्थिक साधन कसं होतं, किंवा प्रत्येक कलाकारावरती करोना काळ हा खूप काही शिकून गेलाय. बरोबर. तर तेव्हा सगळंच बंद होतं. तेव्हा सगळंच बंद होतं, पण उत्सव चालू होता आणि उत्सवाच्या वेळेला डिमांड खूप वाढलेल्या. मग त्यावेळेला मी अशी एक शक्कल लढवली की सध्या तुम्ही डिजिटल आर्ट घ्या, तुम्हाला मी फाईल पाठवत जाईन घरी बसून, तुम्ही त्याच्यानंतर प्रिंट आणि फ्रेम करू शकता. सो लोकांना तो एक म्हणजे प्रकार आवडला की हा चल हा आर्ट देतोय तरी आपल्याला. बाकीच्या ठिकाणी आर्ट गेले की नाही गेले मला माहीत नाही, पण माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढा मी लोकांना द्यायचा प्रयत्न केला. तू बोललास की आता कुठेतरी घरच्यांचा सपोर्ट भेटतोय, तर मग आता आई वडिलांचं तुझ्या काय मत आहे या कलेबद्दल? आवडतं त्यांना, म्हणजे खूप त्यांनी बघितलं ना कारण स्ट्रगल हा कसा होता. जे स्वप्न पूर्ण करायला नाही मिळालं ते आता दुसऱ्या माध्यमातून पूर्ण होतं आहे, लोकांना भेटतोय, सेलिब्रिटीपर्यंत पोचतोय. सो अजून त्यांना काय हवं. सो आता ते खूप हॅपी आहेत आणि करतात, खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. आज तू अनेक नेत्यांना किंवा कलाकारांना आर्ट जे देतोस, मग त्याच्या मागचा जो खर्च असतो, फ्रेमिंगचा झाला काही झाला,
मग ते कसं मॅनेज करतोस? सुरुवातीच्या काळात मी स्वतः मॅनेज करायचो होतो. त्यावेळेला फ्रेंडच्या कॉस्ट म्हणजे मी तेव्हा स्टुडिओ SRK स्टुडिओमधनं करायचो. पण नंतर नंतर मग तो खर्च कसा हँडल करायचा हा मोठा प्रश्न होता. स्टील मी थोडाफार खर्च म्हणजे जेवढे माझे कस्टमाइज आर्ट यायचे त्याच्यातून थोडासा खर्च बाहेर काढायचो. पण काही वर्षांअगोदर DY पाटीलला सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या मॅच होत्या. तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते एक, त्यांनी मला बोलवलं की तू ये. आणि त्यांना आम्ही आर्ट दिलं, रितेश सरांचा आर्ट दिला आम्ही. आणि त्यांनी मला माझ्या हातात एक बंद पाकिट दिलं. त्यांनी सांगितलं की हे घरी जाऊन उघड आणि तुला जो काही खर्च येतो तो ह्याच्यातनं तुला काही माझ्याकडून ही छोटीशी भेट आहे, बघ जमलं तर. मी त्यांना म्हटलं की सर हे असं काही देऊ नका, मला या असं काय गोष्टीची अपेक्षा नाही. ते बोलले नाही ना, तुला खर्च येतो, तुझं सध्या हे जे काय चाललं आहे ह्याच्यातनं तुझं घर पण चालवायचं, त्यात तू हे सेलिब्रिटीचा तुझं ट्रॅव्हलिंग येतं ह्याच्यात, हा खर्च तू ह्याच्यातनं कर. सो ते कोणतरी असतं जो देवानेच पाठवलेला आपण दूत म्हणतो, हो. तसा जो प्रकार आहे तो राहुल गेटे म्हणून आहेत, त्यांनी मला ती मदत केली होती. आणि खूप प्राऊडली सांगतो की आयुष्यात अशी माणसं भेटायला पण नशीब लागतं. कधी असं झालं काय की तुझी आर्ट म्हणजे बोलतात ना की ॲक्सेप्ट केली नाही आहे कोणी? एक्सेप्टन्सीचा प्रकार नाही आला, पण लोकांनी काही सांगितलं होतं की अमुक अमुक सेलिब्रिटीकडे गेला असतं तुला. पहिली गोष्ट तो गणपती आहे, विद्येचा देवता आहे म्हटलं. आणि प्राऊडली सांगतो की आत्तापर्यंत असं कधी झालं नाही. काही सेलिब्रिटीच्या वेळेला काही गोष्टी घडल्यात त्या मी आहेत लक्षात, पण त्या बोलून मतलब नाही. तू फोटोग्राफी करतो, आगमन झाले, विसर्जन झाले, तेव्हा स्टँडिंग म्हणजे पेशंटचा जो गेम असतो, हो, फोटोग्राफर म्हणून तू काय बोलशील? किंवा आताच्या जमान्यामध्ये सेल्फी स्टिक आल्यात, हो, आणि आगमनाला विसर्जन आपण बघतो, जे आपण नॉर्मली फोटोग्राफर असतात ते हातातूनच कॅमेरा हँडल करून करतात. तर मग तेव्हा तुला काय वाटतं की तो व्ह्यूज निघून जातो किंवा आगमनाचा असेल तो प्रसंग एक क्षण? तर सुरुवातीच्या काळामध्ये ना ही जी गर्दी होती खूप कमी प्रमाणात होती. म्हणजे आम्हाला हातावर मोजण्या इतके फोटोग्राफर्स होते किंवा जे सोशल मीडियावरती फोटो अपलोड करायचे त्यांची नावं खूप म्हणजे प्रचलित पण झाली. हळूहळू त्यांनी काम केलं. आज ते खूप मोठे मोठे फोटोग्राफर्स झालेले जे मी माझ्याकडनं सांगतो तुम्हाला. आणि आता जो काळ आहे, हे जे स्टिक येतात किंवा जे व्लॉगर्स येतात, मला काय त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम एकच आहे की जर फोटोग्राफर मागे उभं राहून त्याचा फोटो काढतोय तर त्याच्या फोटोच्या मध्ये तुमच्या काठ्या येऊन तो मोबाईल येतो, तर त्या फोटोची पूर्ण ती जी फ्रेम आहे ती किती खराब होते. तुम्ही ब्लॉगिंग करा ना, तुम्हाला अडवलं कोणी? त्याचं पण फोटोग्राफी हे माध्यम आहे, त्याच्यातनं पण तो पैसेच कमवतोय. त्याला लोकांपुढे ते फोटो प्रदर्शनामध्ये पण मांडायचे. जर मग जेव्हा फोटोग्राफीचं प्रदर्शन लागतं मग तेव्हा फोटोग्राफरने फोटो कुठचे टाकायचे? आलं लक्षात? आणि म्हणजे प्रॉब्लेम असं काय नाही, फक्त एवढंच आहे की फोटोग्राफरचा फ्रेम खराब करू नका. एक देवीच्या वेळेला वाटतं मला अजून तो किस्सा सांगायला खूप हसायला येतं की आम्ही असंच बोलता होतो, हा चर्चेचा विषय झाला आणि मित्रामध्ये ठरवलं की अरे काय करूया, ह्यांना काहीतरी अक्कल शिकवायलाच पाहिजे. आम्ही काय केलं की त्याला आम्ही फोटोग्राफरने कॅमेरे हाताने पकडून ठेवले आणि एक प्रिंट केलेली की ब्लॉगर्स लोकांना काट्या खाली घ्या, आणि ते प्रिंट घेऊन सगळे पुरं त्याचा पोस्टर बॉय जो प्रकार होता तो आम्ही अप्लाय केला तिथे. त्याच्यावरती लिहिलेलं. तर ते ब्लॉगर्स होते ते कोण होते मला माहीत नाही, एवढे काय नामचिन्ह होते. ब्लॉगर्स मला पण माहिती, माझे मित्र चांगले ओळखीचे, पण त्यांची अक्कल बघा कुठे, की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही हे जे करतोयच ना हे आमच्या ब्लॉगमध्ये शूट करणार. पाठी फोटोग्राफर दुसरे जे होते ते शूटच करत होते. शेवटी ते की त्यांना नाही, गाडवा पुढे वाचले गीता कालचा गोंधळ बरा होता, तो जे प्रकार आपण पकडू शकतो. त्यांना कितीही सांगा तुम्ही ते समजूनच नाही घेतात. त्यांना ब्लॉगिंग बरं युट्यूबवरती तुम्ही कन्सिस्टंट पण नाही आहेत. मग हे एवढे सगळे ब्लॉगर्स येतात, हे त्याचे ब्लॉग्स किंवा ते व्हिडिओज ते जातात कुठे? आम्ही ते कधी बघितलं नाही. म्हणजे आपल्या लालबाग परळमध्ये बोलशील तर फक्त गणपतीपुरती आणि नवरात्रीपुरतीच जी गर्दी असते. गणपती, नवरात्री, मागे गणपती, बस. ह्याच्या पलीकडे तुम्हाला गर्दी हा प्रकार म्हणजे मार्केट ज्यांना माहिती आहे कुठे गर्दी असते ते बरोबर येतात. काही विशिष्ट घडामोडी असतात तिथे त्या गर्द्या असतात. क्रिकेटचं पण एक लालबाग परळमध्ये खूप आकर्षाने बघायला लोक येतात. नरे पार्कमध्ये, करिवडच्या मैदानामध्ये तिथेही गर्द्या असतात. पण गणपतीची जी विशिष्ट गर्दी आहे ना ती म्हणजे आता खूप वाढत चाललेली आहे आणि ही कंट्रोलच्या बाहेर गेलेली. म्हणजे मधले जे डिवायडर्स आहेत किंवा जे मध्ये सुशोभीकरणासाठी झाडं लावलेली ती झाडं पण तुटलेली असतात. त्याचं पण
तुम्ही भान राखलं पाहिजे. मी आता बघितलं की याच गेल्या वर्षी 2025ला काळा चौकीच्या महागणपतीलाही अनेक मंडळांमध्ये तुला प्राईज लागलेले आहेत फोटोग्राफीमध्ये. मग तेव्हा तुला फोटो काढताना म्हणजे एक अँगल असतो किंवा ती मुवमेंट असते त्या फोटोमधून आपल्याला दाखवायची असते, मग हे कसं सुचतं तुला? काही फोटो मी ठरवून काढतो की मला हा काढायचाच आहे, किंवा काही काय म्हणतो आपण त्याला, त्यांचे जे स्पेशल इफेक्ट्स असतात, काही गोष्टी असतात, काही माझ्या पर्सनल फेवरेट्स फ्रेम आहेत त्या मी काढतो आवडीने. आणि मग त्या लोकांना कशा वेगवेगळ्या प्रकारे दाखवता येईल किंवा वेगवेगळे अँगल क्रिएट करून. मी काय असा एवढा मोठा फोटोग्राफर नाही, माझ्यापेक्षा खूप मातब्बर फोटोग्राफर्स आहेत, पण जेवढं होतं माझ्याकडून त्याने त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. पण म्हणजे सुरुवातीच्या काळात प्राइजेस वगैरे कधी घेतले नाही, हे आत्ता 2-4 वर्ष झाले मी प्राइजेस वगैरे घेतो. पण तो जो प्राइसचा जो काळ असतो ना, तो यायला खूप वेळ लागतो. जेव्हा राईट टाइम असतो ना तुमचा, त्या राईट टाइमला तुमच्या त्या गोष्टी बरोबर मिळत असतात. आज अभिषेक चिटणीस अक्षर गणेशा काढत नसता तर मग तो काय असतं? क्रिकेटर. एनी टाईम. क्रिकेट खूप जवळ होतं माझ्या. मी आताही मॅचेस चालू असतात, बॉक्स खेळत होता. फिटनेस म्हणून क्रिकेट पाहिजेच ना. ॲज अ फिटनेस म्हणून तुमचं बॉक्स क्रिकेट किंवा कुठलंही क्रिकेट. मला ओरमची आवड मेनली आहे, ओरमची टीम आमची राहिली नाही, पण बॉक्स क्रिकेट नक्की आवडीने खेळतो. तू लालबाग परळमध्ये राहतोस, गणेशोत्सव लालबाग परळमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो, साजरा केला जातो. मग आत्ताच्या किंवा आधीचा तू गणेशोत्सव बघितलाच असेल, तर त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुला? फरक म्हणजे बराच फरक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही छोटे असल्यापासून, म्हणजे माझा मित्र जो गणेश गल्लीच्या समोरच्या बाजूला राहायचा, हाजी कसम चाळीत, तिथे आता विघ्नहर्ता टॉवर झालं, तो आम्हाला घेऊन जायचा. म्हणजे आम्ही शाळेच्या गणवेशावरती असल्यापासून सगळे लालबागचे देखावे बघायचो. सो त्यावेळेला ओळखपत्र म्हणजे त्यांची पावती, जे ते भरायचे वर्गणी किंवा जी काय पावती असते ती, आम्ही ते त्याच्यासोबत जायचो, गणपती बघायचो. काळाचौकी चिंचपोकीचा चिंतामणी जो आता जे वर्ल्ड फेमस झालेलं आहे, तिथे आम्ही चलचित्र देखावे बघितलेले. काळाचौकीचा महागणपती, अबुदनगरचा राजा जो पारितोषिकांचा राजा म्हणून ओळखला जातो, ह्यांचे जे चलचित्र देखावे बघून बघून आम्ही मोठे झालो लहानाचे. आणि आत्ताच्या काळात जे चलचित्र देखावे बंदच झालेत. तिथे फक्त आता सेटअप किंवा काय म्हणू आपण त्याला, POPचे सेटअप असतात किंवा लाकडाचे जे काय असेल ते. संदेश दोघांमधून येत. चलचित्रपणात जास्त मोठ्या प्रमाणात संदेश दिला जायचा, मोठे मोठे देखावे साजरे करायचे, ते कुठेतरी लुप्त होत चाललंय. आणि आता जो काय म्हणू आपण त्याला, म्हणजे मला सांगायला ॲक्च्युली हे ऑड वाटेल किंवा काही लोकांना ते खुपेल, पण लोक दर्शनाला जाताना पाया पडायच्या अगोदर पहिलं त्यांच्या हातात मोबाईल असतो. फोटो तुम्ही गणपतीला बघा, मग पाया पडा, मग फोटो काढा. गर्दीचं भान मलाही आहे, पण शक्यतो त्या गोष्टी अवॉइड करा, एवढंच सांगू शकतो. पण हा खूप बदलता काळ आहे. डिजिटल माध्यम, रीलवरती फेमस होणं, 5 सेकंद 10 सेकंद जे फेमसवाला जे करताय ना, ते नका करू. ह्याच्यात मोबाईल पण तुमच्या कुठे ना कुठे पडले जातील, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत. पण शक्यतो खूप म्हणजे काळात खूप बदल झाला आहे. तुझी अक्षर गणेशा काढतोस, तर मग ती कशी काढतोस किंवा किती मिनटं लागतात त्याला काढताना? डिजिटलला मी एक 2 ते 3 मिनटं घेतो. लाईव्ह आर्ट तुमचं हार्डली 1 मिनिटाच्या आतमध्ये होऊन जातं. ओके. तर आपला अक्षर गणेशा झालं, फोटोग्राफी झालं. आज तू बोलत होतास की क्रिकेट तू सोडलास, तर मग तेच कंटिन्यू करायचं होतं पुढे, मग अक्षर गणेशा का कंटिन्यू केलं? सांगितलं ना तुम्हाला की माझं जेव्हा मेन मॅचेस होत्या ना, त्यावेळेला माझ्या इथे अँकलला इथे इंजुरी झाली, तिकडचं हार्ट ब्रेक झालेलं. सो त्या माझा मेन क्रिकेटचा जो पीक टाईम होता, तिथून मला जी मोठी लेवल गाठायची होती ती नाही गाठता आली. आणि क्रिकेटमध्ये तुमचा 1 महिना जरी वाया गेला ना, तरी तुमचं आयुष्य खूप मागे जातं, कारण खूप कॉम्पिटिशन आहे याच्यात क्रिकेटमध्ये. ते त्या काळात IPL वगैरे तर आत्ता 2008ला वगैरे आले. मी 2004, 5, 3च्या गोष्टी करतो, तेव्हापासून तो काळ मी पाहिलेला आहे. जर तेव्हा आमच्या वेळेला तेव्हा IPL असलं असतं तर मग हे सगळं नसतं. अभिषेक, तू जी कला करतोस तर ती आपल्याला बघायला भेटेल का? करूया ना आपण. तुम्ही जे सांगाल त्या नावातलं आपण करून बघू. चालेल. आपण प्रथमेश किंवा बोल भावा याच्यामधलं चालेल, नक्की करू. हो.
चला आता पण आहे ना रॅपिड फायरकडे आलेलो आहे. आपल्या पॉडकास्टचा शेवटचा भाग चालू आहे आणि अभिषेक मी तुला काही रॅपिड फायरचे प्रश्न विचारेल, तर तयार आहेस तू? नक्की. तुला लाईव्ह आर्ट आवडेल की डिजिटल पेंटिंग केलेलं आवडेल? डिजिटल. डिजिटल पेंटिंगमध्ये तुला म्हणजे पेपर आवडेल किंवा कॉम्प्युटर? पेपर तर नंतरचा पार्ट आहे, कॉम्प्युटरवर आपण बनवतो ना डिजिटल. ओके. तू लालबाग परळमध्ये राहतो, तर तुझा आवडता गणपती कोणता, लालबागचा राजा की गणेश गल्ली? गणेश गल्ली. तुझा आवडता मूर्तिकार दोन मी काढलेले आहेत, त्याच्यामधलं तुला कोणाची कला आवडते आणि का आवडते तेही सांगायचं आहे तुला. दीनानाथ वेलिंग की विजय खातू सर? मोठा प्रश्न आहे. ॲक्च्युली दोघंही, ह्याच्यात मी एक कोणाला घेऊ नाही शकत, कारण मी मूर्तिकारांचं कम्पॅरिझन वेलिंग मास्टर आहेत त्यांच्यासारखं कोण होणं शक्य नाही. आणि विजय खातू सरांना मी काम करताना पाहिलेलं आहे. वेलिंग मास्टरांना आम्ही ऑब्वियस बघू नाही शकलो, पण आज जर ते असते तर खूप मजा आली असती बघायला. आणि तू गणेश गल्ली बोललास, तर गणेश गल्ली का? भव्यतेची परंपरा, संस्कृतीची जोपासना, म्हणजे त्यांच्या मूर्त्या आणि त्यांचे भव्य दिव्य देखावे, हे जे मी शाळेत असल्यापासून मी सांगतो ना, माझाच एक मित्र आहे अभिषेक कळतनकर, जो मला ती गणपतीची मूर्ती बघायला घेऊन जायचा. म्हणजे आम्ही लिटरली सांगायचो कुठून आले, मग तू मला सांगायचं हाजी कसं. आम्ही त्याच्यासोबत ते 12-13 मुलं आम्ही सगळी त्याच्यात आम्ही बघायचो. ते एवढं मोठं बघून मग ते आम्ही छोटे मोठे झालो. आणि मग त्या मूर्त्या, म्हणजे ती अजगरावरची असेल, श्रीवरची असेल, सत्यनारायण अवतार असेल, उंदराच्या रथावरची तर माझी एनी टाईम फेवरेट आहे. त्याच्यानंतर महाभारताच्या थीमवरती होती ती. खूप मूर्त्या आहेत ज्या मला पर्सनली आवडतात. आणि आत्ता लास्ट इयरची पण मूर्ती खूप छान झाली होती. तुझा आवडता सण कोणता, गणेशोत्सव की नवरात्र? गणेशोत्सव. गणेशोत्सव एनी टाईम. आणि जर तुला आवडता पदार्थ सांगितला तर कोणता, लाडू की मोदक? मोदक. उकडीचे द्या, कुठलेही द्या, मोदक द्या. तर खूप सुंदर असा पॉडकास्ट झाला. अभिषेकने खूप सुंदर अशी आपल्याला माहिती सांगितली त्याच्या कलेबद्दल, त्याचा प्रवास सांगितला. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर नक्कीच बोल भावाच्या इंस्टाग्राम पेजला, फेसबुक पेजला फॉलो करा, DM करू शकतात, किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली गुगल फॉर्मची मी तुम्हाला लिंक देईन, तर त्या लिंकवरही जाऊन तुम्ही गुगल फॉर्म भरू शकतात. तुमचे काही विषय असतील ते आपण नक्कीच आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून पूर्ण जगाला सांगू. आणि प्रत्येक पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की कोणाचं मन दुखवण्याचा आमचा काही हेतू नाही. जे काही आहे ते आपण मनातलं बोलतो. आणि जर कोणाचं मन दुखवलं गेलं असेल कोणत्या वाक्यातून वगैरे तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा पॉडकास्ट आपला इथपर्यंतच. आणि धन्यवाद अभिषेक तू आल्याबद्दल. धन्यवाद. तुझ्या माध्यमातून मला काही गोष्टी मला सांगायला मिळाल्या. काही पॉडकास्टमध्ये मी किंवा काही इंटरव्ह्यूजमध्ये माझी काही मित्रांची नावं सुटली असेल ती मी आज घेतली. आणि माझ्याकडून तुला एक छोटीशी भेट आहे, मी ती देऊ इच्छितो. एक छोटंसं आर्ट आहे तुझ्या नावाचं, म्हणजे तुझं जे चॅनलचं नाव आहे बोल भावा, त्याचं आहे. आणि तू स्वामींना खूप मानतोस. आमच्या घरी स्वामींचं खूप केलं जातं. आणि 2026चं जे पहिलं थीम नवीन मी चालू करतो आहे तो स्वामी समर्थांचं आहे. सो हे तुझ्यासाठी हे स्पेशल आर्ट आहे. तुम्ही बघू शकतात, इकडे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं. आणि इकडे आपला बोल भावा या चॅनलचं खूप सुरेख असं आहे. इथे बोल भावा ते आपला लोगो आहे. आणि अभिषेक चिटणीस खूप सुंदर असं आहे. आणि तुम्हालाही जर असे आर्ट्स पाहिजे असतील तर अभिषेकचं मी तुम्हाला इंस्टाग्राम ID आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हिडिओच्या खाली देतोय, तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खूप सुरेख असं त्याने बनवलेलं आहे. आणि धन्यवाद. तो हे आत म्हणजे मी इमेजिनच करू नाही शकत की तरी स्वामी आणि गणपती वगैरे, म्हणजे जे माझं स्वतःचं श्रद्धास्थान आहे ते आज माझ्या डोळ्यासमोर अभिषेकने काढलं आहे. सांगितलं ना तुला मी, तुझ्या म्हणजे मी लोकांना खूप ऑब्झर्व करतो. काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर ऑब्झर्वेशननुसार हे आर्ट करतो मी, की त्याच्या आवडीचं काय, मला काय देता येईल जेणेकरून त्याच्या मनामध्ये कधीच काही कमी म्हणजे माझ्याकडनं काही कमी करता कामा नये असं असतं. सुंदर सुंदर, खूप सुंदर असं केलेलं आहे पेंटिंग. तुम्हालाही पाहिजे असेल अशा पेंटिंग्स तर नक्कीच तुम्ही अभिषेकला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि धन्यवाद अभिषेक. तुझा आभार. खूप
या पॉडकास्टवरती आम्हाला बोलवलंस, थोडंफार बोलायची संधी मिळाली. आणि काय म्हणू आपण त्याला, छोटे छोटे फॅमिलीचे एक्सपिरियन्स असतात, स्ट्रगल लाईफ असतं. प्रत्येकाच्या आयुष्यातला स्ट्रगल हा असाच या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा या छोट्या छोट्या मुलाखतीमधनं सांगायला मिळतो. त्याचा आनंद खूप आहे. आणि थँक्यू पुन्हा एकदा. थँक्यू.